DRG Kids. गणेश आणि कार्तिकेयाची पृथ्वीची प्रदक्षिणा. ही गोष्ट आहे बाल गणेशाची आणि त्याच्या भावाची कार्तिकेयाची. दोघे एकदा खेळता खेळता जंगलात फिरायला जातात. दूर अंतरावर जाताच त्यांना एका झाडाखाली एक फळ मिळतं. गणेश ते फळ उचलून घेतो आणि कार्तिक त्याच्या हातून ते फळ काढून घेतो. गणेश, हे माझं फळ आहे, कारण हे मला आधी मिळालं होतं, कारण माझी नजर ह्याच्यावर आधी पडली होती, म्हणून हे फळ माझं आहे. नाही नाही कार्तिक दादा, हे फळ तू नक्कीच पाहिलं असेल, पण आधी मी ह्याला उचललंय. सगळ्यात आधी मी स्पर्श केलाय, म्हणूनच हे फळ फक्त मीच खाणार. गणेश, मी तुझ्याहून मोठा आहे ना. मी बोललो ना, या फळावर आधी नजर माझी पडली होती. मग काय झालं की तू ह्याला आधी हात लावलास. ह्याच्यावर दृष्टी तर माझी पडली होती ना, म्हणून मीच खाणार ह्याला. हळूहळू कार्तिक आणि गणेशामधलं भांडण वाढतच गेलं. दोघे जण माता पार्वती आणि भगवान शंकराकडे गेले आणि दोघं एकमेकांची तक्रार करू लागले. पिताश्री, बघा ना, गणेश आपला हट्ट सोडतच नाहीये. तो म्हणतोय की हे फळ त्याचं आहे. पिताश्री, आधी हे फळ मी उचललं होतं. दादाची तर फक्त त्यावर नजर पडली होती. आता तुम्हीच सांगा, हे फळ कोणाचं झालं? भगवान महादेव ते फळ हातात घेतात आणि म्हणतात, कार्तिकेय, गणेश, तुम्ही दोघं आपापसात ठरवाल की हे फळ नक्की कुणाचं आहे. तुम्हा दोघांना माहिती तरी आहे की हे फळ कसलं आहे. हे एक साधारण फळ नाहीये, हे दिव्य फळ आहे. जो कुणी हे फळ खाईल त्याला अमरत्व प्राप्त होईल. पिताश्री, मग तर हे फळ मला पाहिजे, कारण मी हे पहिल्यांदा उचललं होतं. नाही पिताश्री, ह्यावर दृष्टी तर माझी पडली होती, त्यासाठी हे मला हवंय. नाही नाही पिताश्री, मला पाहिजे. स्वामी, हे दोघं तर पुन्हा भांडायला लागलेत. आता काय होईल? न्याय कसा होईल सांगा? आता आपण काय करायला हवं? तेव्हा तिथे अचानक नारद मुनी येतात आणि भगवान शंकराला म्हणतात, नारायण नारायण. हे भगवान, समस्या काय आहे? हे बालक कार्तिक आणि गणेश भांडत का आहेत? आता मी काय सांगू मुनिवर. त्यांना एक फळ मिळालंय आणि ते फळ साधारण नाहीये. या फळाला जो कोणी खाईल त्याला अमरत्व प्राप्त होईल आणि याच फळासाठी हे दोघं केव्हाचे भांडत आहेत. फळाला आधी कार्तिकने पाहिलं आणि गणेशने त्याला उचललं. आता हे फळ नक्की कुणाचं हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाहीये. जर तुमच्याकडे कुठला उपाय असेल तर सांगा मुनिवर. प्रभू नारायण नारायण. माझ्याकडे तर काही ह्याचा उपाय नाहीये, पण हा, एक कार्य आपण अवश्य करू शकतो. हे फळ कोणाचं आहे त्यासाठी या दोघांमध्ये एक परीक्षा ठेवूया. दोघांमध्ये जो कोणी श्रेष्ठ असेल हे फळ त्याचं होईल. बस प्रभू, तुम्हाला फक्त एक कार्य करावं लागेल की गणेश आणि कार्तिकमध्ये एक परीक्षा ठेवा, एक प्रतियोगिता ठेवा. जो कोणी सर्वात आधी पृथ्वीभोवती 3 फेरे घेईल आणि पुन्हा कैलाश पर्वतावर पोहोचेल तोच विजेता असेल आणि त्यालाच हे फळ मिळेल. मुनिवर, या समस्येवर उपाय देण्यासाठी खूप खूप आभार. गणेश, कार्तिकेय, तर तुम्ही दोघं या स्पर्धेसाठी तयार आहात? हे फळ प्राप्त करण्यासाठी मी काहीही करू शकतो. मी या प्रतियोगितेसाठी तयार आहे. ही प्रतियोगिता मोठी गोष्ट नाहीये. मला तर माहितीच आहे की विजेता मीच असणार आहे आणि या फळाचा वास्तविक अधिकारी मीच आहे. मी तयार आहे पिताश्री. तर ठीक आहे, माझं म्हणणं नीट ऐका. जो पण पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा लवकरात लवकर करून आमच्यापर्यंत पोहोचेल त्याला आम्ही हे फळ स्वयं देऊ आणि त्याला विजेता घोषित करूया. असं म्हणत कार्तिकेय लगेच आपले वाहन मोरावर आरूढ होतो आणि आपल्या पिताश्रींचा आशीर्वाद घेऊन पृथ्वी परिक्रमेला निघून जातो. गणेश मनातल्या मनात म्हणतो, माझं वाहन तर मूषक आहे आणि मूषकावरून 3 परिक्रमा मी लगेच कशा करू शकेन? कार्तिक दादा तर माझ्याहून खूप पुढे निघून जाईल. अशाने तर मी हरेन ना. मला काही करावं लागेल. गणेश, कार्तिकेय तर मोरावर बसून निघून गेला. तू कसला विचार करतोयस? तुला पृथ्वीची प्रदक्षिणा नाही करायची आहे? तुला ही स्पर्धा नाही जिंकायची आहे? आपलं वाहन घे आणि आपलं कार्य सुरू कर. भगवान शंकराचे असे म्हणणे ऐकून गणेश म्हणतो, नक्कीच पिताश्री, मी आता माझी परिक्रमा पूर्ण करून येतो.
गणेश हात जोडतो आणि शंकर आणि पार्वतीच्या भोवती फेऱ्या मारू लागतो. नारायण नारायण. भगवंत, श्री गणेश तर माता पार्वती आणि तुमच्या भोवतीच प्रदक्षिणा घालत आहे. बाल गणेश माता पार्वती आणि भगवान शंकरांच्या 1, 2, 3 अशा फेऱ्या मारू लागतो आणि भगवान शंकराच्या समोर येऊन उभा राहतो. हे काय गणेश, तू माझ्या आदेशाचं पालन नाही केलंस? अशा प्रकारे तर तू पराजित होशील ना? या स्पर्धेत पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तुझा भाऊ कार्तिकेय तर केव्हाच निघालाय, पण तू इथेच आहेस आणि आमच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहेस. हा काय प्रकार आहे गणेश? श्री गणेश, हे तुम्ही काय करत आहात? या पृथ्वीच्या 3 चक्रा मारण्याऐवजी तुम्ही तुमच्या माता पितांच्याच भोवती चक्रा मारल्यात. तुम्ही तर इथेच आहात, तुम्ही कुठे गेलाच नाहीत. मुनिवर, माझे माता पिताच माझा विश्व आहेत. यांच्यातच माझा विश्व आहे. यांच्या चरणांमध्येच माझा विश्व आहे. यांची परिक्रमा केल्याने संपूर्ण विश्वाची परिक्रमा झाली. मग तुम्हीच सांगा, मी कोणतं चुकीचं कार्य केलं आहे? माता पिताच आपलं खरं विश्व आहेत. त्यांनी आपल्याला जन्म दिला आहे. त्यांना प्रदक्षिणा घातल्याने मी साक्षात संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातलीये. मी तर हेच मानतो. गणेशाचं हे बोलणं ऐकून भगवान शंकर माता पार्वतीकडे बघतात आणि म्हणतात, देवर्षी नारद, तुम्ही आता गणेशला विजयी घोषित करा. का भगवंत? अजूनपर्यंत कार्तिक आले सुद्धा नाहीत आणि तुम्ही श्री गणेशांना विजेता घोषित करत आहात. देवर्षी, आज गणेशनी आपल्या बुद्धीचा परिचय देऊन आम्हा सर्वांना आश्चर्यचकित केलंय. गणेशने आपल्या माता पार्वती आणि माझ्या दिलेल्या संस्कारांचा अचूक प्रयोग केलाय. आम्ही जे संस्कार त्याला दिले त्या संस्कारांचंच तर त्यांनी पालन केलंय. त्याचं म्हणणं हे आहे की माता पिताच्या चरणातच संपूर्ण विश्व आहे आणि विश्वच्या 3 प्रदक्षिणा गणेशनी पूर्ण केल्या आहेत. ते पण कार्तिकेयच्या आधी. त्यांनी आपल्या बुद्धीचा परिचय दिला आहे. म्हणून या स्पर्धेचा विजेता गणेशच आहे आणि मी हे फळ गणेशला भेट म्हणून देतो. गणेश, तू विश्वाची परिक्रमा करायला नाही गेलास. खरंच तू खूप आळशी आहेस. हे बघ, मी पृथ्वीच्या 3 चक्रा मारून परत सुद्धा आलो. म्हणूनच विजेता मी आहे आणि तू पराजित झालास. नारायण नारायण. कार्तिकेय, गणेशनी तुझ्या आधी परिक्रमा पूर्ण केली आहे. गणेश विजेता आहे. अच्छा गणेश, तू काय खरंच पृथ्वीच्या भोवती 3 चक्रा मारल्यास? तर सांग मला, सगळ्या विश्वामध्ये तू काय काय पाहिलंस? 7 महासागर, हिमालय पर्वताचे सगळ्यात उंच शिखर, विश्वातली सगळ्यात मोठी नदी. तू अगदी बरोबर बोलतोयस गणेश, पण तू तर इथून हल्ला नाहीस. मग तू विजेता कसा झालास? मला काही कळत नाहीये पिताश्री. हे काय आहे? हा तर अन्याय आहे. मी माझी परिक्रमा पूर्ण केली आहे आणि गणेश तर इथेच होता. मग तुम्ही त्याला असं कसं विजेता घोषित करू शकता आणि फळ पण त्यालाच दिलं? पिताश्री, नक्कीच ही गणेशची काहीतरी चाल आहे. हे चुकीचं आहे. नारायण नारायण. कार्तिकेय, ही गणेशची काही चाल वगैरे नाहीये. खरं तर त्यांनी त्याच्या बुद्धीचा प्रयोग केला आहे. आपल्या बुद्धीचा परिचय दिला आहे गणेशनी. कार्तिकेय, गणेशनी आपल्या बुद्धीचा परिचय दिला आहे. आपल्या बुद्धीचा प्रयोग करून त्यांनी माझ्या आणि पार्वतीच्या 3 प्रदक्षिणा केल्या आणि आम्ही दिलेल्या संस्कारांचं पालन केलं. त्याचं हे म्हणणं आहे की माता पिताच्या चरणातच सर्व विश्व आहे. म्हणूनच त्यांनी माझ्या आणि आपल्या मातेच्या भोवती 3 प्रदक्षिणा करून विश्वची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. अशी ही स्पर्धा जिंकली आहे. म्हणूनच या स्पर्धेचा विजेता गणेशच आहे. कार्तिकेय, भगवान शंकरांचे हे बोलणे ऐकून कार्तिक क्रोधित होतो आणि कैलास पर्वत सोडून तिथून निघून जातो. पिताश्री, कार्तिक दादा तर क्रोधित झाला. काही हरकत नाही गणेश. जसा त्याचा क्रोध शांत होईल तसा तो इथे परत निघून येईल. पण आज तू तुझ्या बुद्धीचा परिचय देऊन सगळ्यांना मोहित केलंयस. खरंच तू बुद्धिदाता आहेस. माता आणि पित्याने दिलेल्या संस्कारांचा उपयोग करून तू तुझ्या बुद्धीचा परिचय दिला आहेस. आज तू हे फळ प्राप्त करून अमरत्व प्राप्त केलं आहेस. अशा प्रकारे गणेश विश्वाच्या परिक्रमेची प्रतियोगिता जिंकतो आणि फळाचा खरा अधिकारी ठरतो.
या कहाणीवरून आपल्याला हा बोध होतो की माता आणि पित्याहून मोठं विश्वात कोणीच नाही आहे. प्रथम आणि अंततः माता पित्यांच्या चरणांमध्येच आपलं विश्व आहे.